हे एव्हरीवन, तर आजचा दिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल होता, कारण आज होता माझ्या प्रिन्सेसचा 3रा वाढदिवस. त्यामुळे आम्ही लागलो होतो दुपारी डेकोरेशनचं काम करायला. हे डेकोरेशन मी एकटीनेच पूर्ण करायला घेतलेलं, कारण की घरातले जे सदस्य होते ते होते कामावरती. मग सगळेच संध्याकाळी येणार होते, त्यामुळे मी एकटीने फटाफट तय केलं की आज मी हे डेकोरेशन एकटीच करणार. तर मी फटाफट बलून्स वगैरे फुगवून एका साईडला ठेवून दिले आणि आता वॉलवर मस्त कर्टन्स लावत होती. इतकी घाई गडबड झाली होती, कारण की मला संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा करायचा होता. पण मी फटाफट त्या डेकोरेशनच्या मागे लागली आणि फटाफट ते डेकोरेशन आवरून घेतलं. तुम्ही पाहू शकतात मी डेकोरेशन एकटीच करत होती, हेल्पला सुद्धा कोण नव्हतं घरी. तर बघा मी अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा हां. तर बघा इथे डेकोरेशन केलं आणि थोडीशी शाहरुख खानवाली पोज मारली. आणि बघा डेकोरेशन तर मला पर्सनली खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही सांगा. मग गेली मी स्वयंपाक करायला. इथे मी बनवला होता जिरा राईस आणि आता चिकनची भाजी बनवायची तयारी करत होती. आणि मला सुद्धा रेडी व्हायचं होतं आणि माझ्या प्रिन्सेसला सुद्धा. मग इथे एका साईडला मी चिकन बनवायला ठेवलं. फटाफट असं मी भाजी बनवून घेतली आणि मग मी इथे आली माझ्या प्रिन्सेसला रेडी करायला. ती खूपच खुश होती, तिचा बड्डे सेलिब्रेट होणार होता म्हणून. मग माझी चिकनची भाजी पण रेडी झालेली होती आणि फायनली मी सुद्धा रेडी झाली आणि माझी प्रिन्सेससुद्धा रेडी झालेली. बघा तुम्ही पाहू शकतात कशी दिसते माझी प्रिन्सेस. आज माझी प्रिन्सेस खूपच सुंदर दिसत आहे. आणि हे बघा पाहुणे मंडळी यायला सुरुवात झालेली होती. अर्धे पाहुणे आले होते, अर्धे बाकी होते, ते सुद्धा आले. लास्टला सगळे पाहुणे आले आणि आता आम्ही मस्त व्हिडिओ वगैरे केला आणि मग फायनली तिचा केक आला. मग केक आल्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशन करायला घेतला. असा होता माझ्या मुलीचा 3रा वाढदिवस. तिचे पप्पा ह्याच्यामध्ये मिस आहेत, कारण तिच्या पप्पांची ट्रेन सुटली होती, त्यामुळे त्यांना यायला भरपूर उशीर झाला आणि पाहुण्यांना जायचं होतं लवकर घरी. त्यामुळे आम्ही फटाफट घाईतच हा बड्डे सेलिब्रेट केला. कसा वाटला ते कमेंट करून नक्की